आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकरिता असलेला जवळपास 23,05,000 रुपयांचा निधी परस्पर आपल्या वैयक्तिक खात्यात वळवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि या संपूर्ण गैरव्यवहारात मोठा कट असल्याचा संशयही व्यक्त केला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा पुरवठा विभागामध्ये 23,50,500 रुपयाचा अपहार एका तांत्रिक कर्मचाऱ्याने केलेला आहे। या संदर्भामध्ये आपण सुद्धा आवाज उचललेला आहे। DHO मध्ये इतका मोठा घोटाळा होता आणि DHO चे अधिकारी म्हणतात आम्हाला माहीत नाही। मी तुम्हाला सांगितलं ना की अमरावती असाची जे प्रशासन आहे ते बेलगाम झालेलं आहे। आपण काही केलं तरी आपण कोणाचं आपलं उत्तरदायित्व नाही आणि कोणी आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही आणि कोणी विचारलं तर त्याला मी जुमानतही नाही। मला तुम्ही सांगा, तो कंत्राटी पद्धतीचा माणूस त्याच्याजवळ त्या तुमच्या पैशाच्या व्यवहाराचे सगळे डिटेल्स, त्याची लिस्ट तो तुम्हाला देत नाही। कंत्राटी माणूस त्याच्यानंतर त्याचे पासवर्ड काही त्याच्याजवळ कुठून आले काय आले। आणि मला तुम्ही सांगा की जर तो कंत्राटी करत असेल तर त्याच्यावरती जर अधिकारी असतील ना, त्यांनी कधी त्यांची जबाबदारी नव्हती का तो बरोबर काम करतो आहे की नाही पाहायचं, की याच्यामध्ये काही गडबड करतो आहे का? त्यांच्यावर काहीच कारवाई नाही। त्या कंत्राटी कामगारांना काढून टाकलं, विषय संपला। अरे पण त्याच्यावरती जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांची ही फेल टू डू हिज ड्युटी, तो आपला सुपरविजनची जी त्याचं काम आहे ते सुपरविजन करण्याचं काम याच्यामध्ये तो फेल झालेला आहे। त्याच्यावर काही कारवाई करा ना, त्याला घरी पाठवा ना। त्याच्यावर नाही कारवाई करणार आहे त्या कंत्राटी माणसाला, तो का दुसरीकडे कंत्राटी काम करेल। आणि असंच चालू आहे, म्हणजे आंधळं दळतं आहे आणि त्याला म्हणतात तर कुत्रं भीक खाता आहे, तसा आहे सुरू आहे। मध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनला सुद्धा यांनी तक्रार नोंदवली असं पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी सांगितलं। अरे त्या निनाद लांडे आहे की काय मला माहीत नाही, मी अधिकाऱ्यांचे नावं विचारून कधीच तक्रार करत नाही। आता गाडगेनगर पोलीस स्टेशनने काय कारवाई केली नाही तर तिथेही तुम्हाला माहीत आहे कसे महाभाग बसलेल्या पोलीस विभागामध्ये। आता मला तर चिंता, तुम्ही जर कोणाची तक्रार कराल ना तर ते पोलीस विभाग काय करते, तक्रारदाराकडनंच हे करते काय, तुझी तक्रार आलेली आहे चल तिथे सेटलमेंट करून टाकतात। आता अनेक कसे प्रकरण आहे महानगरपालिकेचे की त्याच्यामध्ये मोठे मोठे घोटाळे झाले, तर पुढे काय झालं काही समजलं नाही। म्हणजे पोलिसामध्ये तक्रार केली म्हणजे पोलिसांना एक मधून त्याच्यातून एक मोठं कुरण निर्माण होते आणि मग ते त्याच्यात बसतं चरत राहतात। अरे हो, पण त्याचा काही आउटकम शेवटी काय रिझल्ट लागला। आता गाडगेनगर पोलीस स्टेशन मी स्वतः आधी माझा काम करायची पद्धत अशी आहे, मी फार कमी प्रकरणात तक्रारी करतो, पण माझी तक्रार जर झाली आणि त्याच्यावर जर पाठपुरावा माझा सातत्याने राहील, पोलीस विभाग त्याच्यात काय करते काय कारवाई करते आणि मुख्य म्हणजे कंत्राटी माणसाला काढून टाकलं म्हणजे हा प्रकरण निस्तरलं अशी जर त्या अधिकाऱ्यांची भावना होत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहून द्यायला आपण शेवटपर्यंत त्यांच्या पाठीमागे लागून याचा सर्वोच्च बॉस कोण आहे, याच्या सगळ्याचा लाभार्थी कोण आहे हे शोधून काढणार आहे। हा घोटाळा केवळ 23,05,000 रुपयांचा नाही तर तो शेतकरी कुटुंबियांच्या हक्काच्या निधीवर केलेला थेट हल्ला आहे। या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे, परंतु या गैरव्यवहारात सहभागी असलेले सर्व मोठे अधिकारी आणि कर्मचारी उघडकीस येतील का, की पुन्हा एकदा कंत्राटी कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवून मूळ सूत्रधारांना वाचवले जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।